नमस्कार साहेब. नमस्कार. सर्वात आधी सर तुमचं नाव सांगा मला. शिवाजी चौधरी, राहणार यावल. अच्छा, शिवाजी चौधरी, तुम्ही यावल तालुक्यातील रहिवासी आहे. हा सर, आज आपण ज्या केळीच्या प्लॉटमध्ये उभा आहे, हा किती हजार केळीचा प्लॉट आहे? हा 8,000 केळीचा. 8,000 केळीचा प्लॉट आहे. एक टोटल केळीचं क्षेत्र जर म्हटलं तर तुमच्याकडे किती क्षेत्र आहे सर केळीचं? 25,000. 25,000 केळी क्षेत्र आहे. मग आज जे ते सरांच्या हातामध्ये कॅन दिसत आहेत, ASN इंडियाचे जे प्रॉडक्ट दिसत आहेत, तर मग ह्या प्रॉडक्टचा माहिती तुम्हाला कोणाकडनं मिळाली सर? आकाश वाघोते सरकडनं मिळाली आहे. आकाश वाघोदेंकडनं तुम्हाला माहिती मिळाली. नमस्कार आकाश सर. नमस्कार सर. आकाश सरांकडनं तुम्हाला माहिती मिळाली. मग ASN इंडियाचे जे प्रॉडक्ट आहे हा. त्यांचा वापर करायला कसा केला सर तुम्ही सुरुवात? काही खालतून डबल बुस्टरनं ते सोडले, वरतून फवारणीमध्ये ग्रोरी कृषिकांत ते घेतलं. नंतर हे बीज प्रक्रिया केली, तिच्यात अच्छा. बुडवून भिजवलं ते. अच्छा, बीज प्रक्रिया केली. हा. मग नेमकं म्हणजे बीज प्रक्रियेसाठी कोणतं प्रॉडक्ट वापरलं साहेब तुम्ही? ग्रोरीज. ग्रोरिज बीज प्रक्रियेसाठी वापरलं. हा. पूर्ण 25,000 केळीवरती वापरलं का तुम्ही? हा, 25,000 मग केळी. त्याच्यामुळे तुम्हाला काय फरक जाणवला सर? त्याच्यावर ते जे दुनवून लागते हां. ते बिलकुल शून्य झाली. अच्छा, म्हणजे जे मर रोग म्हणजे जी केळी लागवड केल्यानंतर जे आपल्याला रिप्लांट करावं लागत होती, एक साधारणपणे किती दरवर्षी तुम्हाला किती लागवड करावं लागत होती सर? समजा आता हे 8,000 खोडा, याच्यामध्ये कमीत कमी 2,000 दुनवून लागली असती. अच्छा. आता याच्यात फक्त 200 खोडं लागलेले आहे. अच्छा, म्हणजे 8,000मध्ये फक्त 200 खोडं तुम्हाला रिप्लांट करावी लागलेली आहेत. टोटल क्षेत्रामध्ये किती खोडं रिप्लांट केली सर तुम्ही? सगळे 3,000. 3,000, म्हणजे 25,000 केळीमध्ये तुम्हाला 3,000 परत लावावी लागलेली आहे. आणि जर तुम्ही ग्रोरिचमध्ये भिजवून जर लावलं नसतं तर किती लावा लागले असते सर? कमीत कमी 7,000-8,000 खोडं लागली असती. 7,000 ते 8,000. म्हणजे जवळजवळ तुमचं इथं पण तुमचं 25 ते 30% उत्पन्नामध्ये खर्चामध्ये बचत झाली आहे आणि झाडं व्यवस्थित झालेली आहे. आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे ही 8,000 केळी आहे. जसं तुम्ही सांगितलं की ग्रोरिज कृषिका, सपोर्टर, निश्चित पॉवर, अर्का, शूटअप आणि डबल बुस्टर याचा तुम्ही ड्रिपमधनं आणि फवारणीमधनं पण वापर केला. एक जनरली मला एक सांगा साहेब, की तुम्ही किती दिवसापासून केळीचं बाग घेत आहे? आम्ही 30 वर्षापासून केळी लावत होतो. हा. आम्ही पहिल्यांदा केमिकलवर जास्त भर दिला होता, केमिकल खतांवर. अच्छा. नंतर आकाश वाघोते सरकडनं हे सगळं माहिती मिळाल्यानंतर हम्म. आपण याच्याकडे लागलो. जैविक खतांमुळे हम्म. आपलं उत्पादन बी वाढ होत आहे. आणि आता जे दिसत आहे समोरच आहे, अच्छा. याच्यात आपलं जे आता आपण growth या- आहे, ते ग्रोथ बी चांगली पण येते आणि वजनात बी वाढ होते, उत्पन्नात बी वाढ होते, फण्यांची संख्या चांगली येते आहे. अच्छा, सगळ्या अच्छा. काही गोष्टी चांगल्या होत आहे. अच्छा, म्हणजे आता आपण बघू शकतो की इथं जे निसवण चालू आहेत, ही बाकीची झाडांची ज्यांची निसवण चालू आहे आपण ते पण बघू शकतो. अच्छा, मग हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे सर तुम्हाला हा जो फरक जाणवला, ज्या शेतकऱ्यांनी वापरलेलं नाही आहे त्यांच्या केळीमध्ये आणि तुमच्या केळी, म्हणजे तुमच्या केळीबरोबर जी केळी लागलेली असेल, यांच्यामध्ये तफावत जाणवते का तुम्हाला? तफावत जाणवते भरपूर. अच्छा. कारण अच्छा. त्याच्या केळीमध्ये दंडा पण कमी आहे आणि फण्यांची संख्या पण कमी आहे. आणि जे केळं निघत आहे हम्म. त्याच्यात जे आपली लांब केळं आहे त्याचे थोडेसे याच्यात बी फरक आहे. आता संपूर्ण आपण- केळीत फरक आहे. आता आपण इथंच बघू शकतो. टोटलपणे हा ASN इंडियाच्या मार्गदर्शनावर प्लॉट तयार झालेला आहे. मग जो तुमचा दरवर्षी खर्च व्हायचा चौधरी साहेब, हा हा म्हणजे जेव्हा तुम्ही ASN इंडियाची औषधांची मदत घेत नव्हतात, औषधं वापरत नव्हतात, तो खर्च जो व्हायचा, तो खर्च आणि ह्या वर्षी झालेला खर्च याच्यामध्ये काही कमी जास्त प्रमाणात झालेला आहे का? नाही, उलट यावर्षी खर्चात बचत झालेली आहे. अच्छा, म्हणजे ASN इंडियाचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे तुमच्या खर्चात पण बचत झालेली हो. आहे. आणि तुम्ही जे नेहमी पारंपरिक पद्धतीने जी शेती करत होतात, जी केळीची बाग घेत होतात, हा. तर नुसतं तुम्ही केळीवरतीच वापरलं का अजून कुठल्या पिकावरती वापरलेलं आहे? हे केळीवरती वापरलाय, टरबूजवरती वापरलाय, कांद्यावरती वापरलाय. अच्छा, कांद्यावरती वापरल्यामुळे काय जाणवलं साहेब तुम्हाला? कांद्याची फुगवण चांगली झाली. कांद्याची म्हणजे साईज चांगली झालेली आहे. झाली. अच्छा. हा, आणि कांद्यात त्याच्यामुळे आपलं वजन बी चांगलं मिळालं आहे. अच्छा, हा. आणि वजन पण कलर चांगला मिळाला, शायनिंग चांगली आली. कलर चांगला मिळाला, शायनिंग चांगली आली आणि वजन पण चांगलं मिळालेलं आहे. अच्छा, आणि मक्यावरती वापरलं तर मक्याला काय रिझल्ट जाणवला सर तुम्हाला? मक्यावरती मक्याचं जे बुंदा आहे, हां, तो मक्याची चांगला दांडी जी आहेत. तो चांगल्यापैकी जाड आला. हां. त्याच्यामुळे कणूस पण चांगला मोठा आला, 1.5 फुटापर्यंत. अच्छा. अच्छा. 1.25 फुटापर्यंत. अच्छा. आणि अजून कशावरती वापरलं तुम्ही? आपलं टरबूजवरती. टरबूजवरती. टरबूज किती एकर लावलेलं आहे सर तुम्ही? टरबूज आपलं 5 एकर आहे. 5 एकर तुमचं टरबूज आहे. मग टरबूजावरती कसं वापर केला तुम्ही? आपल्या डबल बुस्टर खालतून दिलेला आहे 2 वेळा. हं. आणि वरतून ग्रोरीज कृषिका त्याचा फवारणी घेतलेली आहे. अच्छा, गुरुरिस कृषिका, सपोर्टर, निश्चित पॉवर, अर्का, शूटअप यांची तुम्ही फवारणी घेतलेल्या आहे. काही सीड ट्रीटमेंट करून लावलं होतं का साहेब तुम्ही?
त्याच्यात आपण याच्यात भुजून लावलेलं आहे गोरीजमध्ये. ग्रोरीजमध्ये. मग ग्रोरीजमध्ये भिजून लावल्यामुळे काय फरक जाणवला? 100% उगवण शक्ती झाली होती. 100% आणि एक जनरल जर बघायला गेलं सर, तुम्ही टरबूजाची शेती किती दिवसापासून करतायत? तर 10 वर्षापासून. 10 वर्षापासून. पण विदाऊट सीड ट्रीटमेंट करता जर तुम्ही जर बियाणं जर लावलं तर किती दिवसांनी उगवते? 10 ते 12 दिवस. 10 ते 12 दिवसांनी. आणि ASNL इंडियाचे जे ग्रोरीच आहे त्याच्यामध्ये भिजून लावल्यामुळे तुम्हाला कितीव्या दिवशी बियाणं उगवून आलं? 6व्या दिवशी. 6व्या दिवशी. म्हणजे जे 10 दिवसानंतर उगवत होतं ते तुम्हाला 6व्या दिवशी तुम्हाला दिसायला लागलेलं आहे. मग हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे तुम्ही संतुष्ट आहात का साहेब? हा, संतुष्ट आहे. म्हणजे मला म्हणायचं काय की तुम्हाला टरबुजाला रिझल्ट कसे आले साहेब? चांगले आले, केळीला पण चांगले आले, अच्छा. मक्याला पण चांगले आले, मक्याला पण चांगले आले. आपल्या क्षेत्रामधले काही असे प्लॉट आहे का की जिथं ASNL इंडियाचे प्रॉडक्ट वापरलेले आहे आणि ज्यांनी लोकांनी नाही वापरले, यांच्या दोघांमध्ये काही आजच्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला फरक जाणवतोय का टरबुजाचा? जाणवतोय ना. काय फरक जाणवतोय सर? तेच आहे ना, आपल्या याच्यात कोण केळी असो, टरबूज असो, मका असो, याच्यात सगळ्या याच्यात फरक आहे. सगळ्या याच्यामध्ये फरक आहे. आत्ता हे कसं की मगाची जे परवा जो पाऊस झाला आपल्या एरियामध्ये, याच्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या याच्यामध्ये बिल्डिंगचे प्रॉब्लेम आलेले आहेत आणि फ्रूट सेटिंग व्यवस्थित होत नाहीये. तर आपल्या इथे काही असं जाणवलं का साहेब तुम्हाला? आपल्या याच्यात तसं प्रमाण कमी आहे. अच्छा. आणि फ्रूट सेटिंग वगैरे बऱ्यापैकी आपण कमी आहे यावर्षी. म्हणजे ह्या वर्षी थोडं जर कसं वातावरणाच्या याच्यामुळे लाग कमी आहे असं म्हटलं जातं. मग मी तुम्हाला असं सांगतो साहेब की हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे तुम्ही मक्याला वापरलं, केळीला वापरलं, टरबूजला वापरलं, त्याच्यानंतर तुम्ही कांद्याला वापरलं, तुम्हाला उत्पन्नामध्ये परिपूर्ण फरक जाणवलेला आहे. जर तुमच्या भाषेत जर इतर शेतकऱ्यांना काही संदेश द्यायचा असेल चौधरी साहेब, तर तुम्ही काय देऊ शकता? एकच संदेश देऊ शकतो आपण की बाबा जेणेकरून शेतकऱ्यांनी केमिकल फर्टिलायझर कमी केलं पाहिजे आणि जैविक खतांचं जर हे आपले जे प्रोजेक्ट आहे याचा जर वापर त्या लोकांनी केला ते स्वतः त्यांना अनुभव येणारच आहे या गोष्टीचा. त्यांनी हे वापरले पाहिजे. अच्छा. म्हणजे हे वापरलं तर तुमच्या जशी उत्पन्नामध्ये ग्रोथ झालेली आहे तशी त्यांच्या पण उत्पन्नामध्ये ग्रोथ होईल. शेवटी कसं असतं की जमिनीला 3 मूलभूत गुणधर्माची गरज असते: भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म. आज शेतकरी सर्व करतोय पण जैविक जगाकडे थोडासा त्याला विसर पडलेला आहे. म्हणजे तुम्ही जर म्हणाल की बा इतर लोकांना तुम्ही संदेश दिलेला आहे की बा वापरायला तुम्ही पाहिजे आहे, प्रत्येकाने वापरायला पाहिजे. मग 100% समाधानी आहेत का साहेब तुम्ही? 100% समाधानी आहे. अच्छा. आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो साहेब की दिवसेंदिवस अशीच तुमची प्रगती होत राहो. धन्यवाद साहेब. नमस्कार. नमस्कार.